भूषण गवई हे सर्वश्रेष्ठ जज आहे, म्हणजे सरन्यायाधीश म्हणतो आपण त्यांना. ते त्यांचा अपमान म्हणजे तो त्यांच्या पदाचाच अपमान नाही आहे, तर या देशाच्या संविधानाचा अपमान आहे आणि या देशाच्या संपूर्ण न्याय व्यवस्थेचा अपमान आहे. आणि कोण करतो तर एखादा सामान्य वकील हा विरोध करतो की ज्याचा कुठेही काही व्हॅल्युएशन नाही. नमस्कार, मी नरेश बोपचे आणि आपण बघत आहात सत्य को जानो न्यूज. आणि आज आपण आहोत गोंदिया जिल्ह्याच्या मुख्य पर्यटन स्थळ असलेला नवेगाव बांध या ठिकाणी आणि येथील ग्रीन पार्क गार्डन अँड रेस्टॉरंट या ठिकाणी. तर आज आपण या ठिकाणी येण्यामागचे उद्देश मात्र थोडे वेगळे होते. गोंदिया जिल्हा परिषदचे पूर्व जिल्हा परिषद सदस्य किशोर तरोणेजी यांची खास मुलाखत घेण्याकरिता मागील दिवसामध्ये महाराष्ट्रात आणि संपूर्ण देशामध्ये एक चर्चाचा विषय बनलेला की सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर एका अभिव्यक्त्याने सनातन धर्म का अपमान नहीं सहेंगे हिंदुस्तान म्हणत बूटफेकची घटना केलेली आहे. त्याच अनुषंगाने जिल्हा परिषदचे पूर्व सदस्य किशोर तरोणे यांचे काय बोलणे आहेत ते जाणून घेण्याकरिता आपण या ठिकाणी आलेलो आहोत. जे सरन्यायाधीश आहेत भूषण गवई यांच्यावर एका वकिलाने सनातन धर्माच्या नावावर जुताफेक केलेला आहे की सनातन धर्मासोबत त्याचा अपमान सहन करणार नाही आणि असे बोललेले आहेत. तर यावर पूर्व जिल्हा परिषद सदस्य तरोणेजी यांचे काय बोलणे राहील, काय म्हणाल? एक म्हणजे एक संविधानाच्या नुसार एक न्यायपालिका बनलेली आहे, न्याय मंदिर बनलेलं आहे आणि त्यामध्ये एक अभिवक्ताच न्यायाधीशावर बूट फेकून मारतो आणि धर्माच्या गोष्टी करत आहे. एकीकडे संविधान म्हणत आहे की सर्व धर्म समभाव आणि सर्वांना संविधानाने समान अधिकार दिलेले आहे आणि एक कायद्याची जाणकारी ठेवणारा व्यक्ती अशा प्रकारचे कृत्य करत आहे. काय म्हणाल? बघा, नवी दिल्ली येथे जी घटना घडली सर्वोच्च न्यायालयात, देशाचे सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या कोर्टरूम मध्ये एका माथेफिरूज म्हणा वकिलानं, ज्याचे नाव आहे राकेश किशोर, यानं बूट फिरकावला. तुम्हाला सर्वांना माहित आहे की हा बूट फिरकावताना त्यांनी एक वाक्य म्हटलं, सनातन का अपमान नहीं सहेंगे, नहीं सहेगा हिंदुस्तान. मराठीमध्ये सनातनचा अपमान भारत सहन करणार नाही. आणि या मेसेज मध्ये एक गुपित दडलेलं आहे, एक चुकीची विचारधारा दडलेली आहे, एक घातक विचारधारा दडलेली आहे. भूषण गवई हे महाराष्ट्राचे पुत्र आहेत. तुमच्या आमच्यासाठी गर्वाची गोष्ट आहे की महाराष्ट्राच्या भूमीवर शाहू फुले आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारधारेवर चालतो. हा संत परंपरेवर चालणारा महाराष्ट्र आहे आणि या महाराष्ट्रातून निपजलेले भूमिपुत्रच म्हणा हे भूषण गवई सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश झालेत आणि त्यांच्यावर अशा पद्धतीचे कृत्य करणे हे खूप चिंताजनक, खेदजनक आणि दुःखजनक आहे. विचार हे सर्वांचे स्वातंत्र्य असतात. संविधानानं त्यांनी तुम्हाला आम्हाला स्वतंत्र विचार करण्याची स्वातंत्र्य दिले आहे, परंतु त्याबरोबर संविधानिक बंधनेही दिलेले आहेत. तुम्हाला एखादी गोष्ट पटली नसेल तर तिचा तुम्ही विरोध आपल्या भाषेत करू शकता, आपल्या वेगवेगळ्या पद्धतीने करू शकता, परंतु हिंसक पद्धतीनं हे विचार तुम्ही व्यक्त करू शकत नाही. महाराष्ट्रालाच नाही तर संपूर्ण देशाला ज्यांनी पुरोगामी दिशा दाखवली असा हा महाराष्ट्र आणि या पुरोगामी विचारधारेचे चिंधड्या या ठिकाणी उडवण्यात आलेले आहेत. देशामध्ये एखादा विषय तुम्हाला आवडला नसेल तर त्याचा तुम्हाला विरोध करण्याचा अधिकार आहे, परंतु त्याच्या पद्धती वेगवेगळ्या. या ठिकाणी सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशावर बूट फिरकावणे व जोराने घोषणा करणे की सनातन का अपमान नहीं सहेगा हिंदुस्तान. सनातन म्हणजे काय तर महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायाच्या संपूर्ण संतांनी सनातन काय एकदम सोप्या आणि साध्या भाषेत समजावून सांगितलं. वारकरी संप्रदायाचा जिल्हाध्यक्ष म्हणून मी तुम्हाला या विषयाकडे नेतोय की महाराष्ट्राच्या भूमीवर सनातनाचे बीज पेरताना संत ज्ञानेश्वरी रचियेला पाया तुका झालासी कळस म्हणतो आपण. आणि मग त्याच काळातील संत एकनाथ असोत, विविध संतांचे उदाहरण देता येतील.
आणि ही विचारधारा जेव्हा त्यांनी पेरली तर समाजातील 12 बलुतेदार आणि 18 पगड जाती एकत्र घेऊन ज्याला चालवला जातो तो सनातन धर्म. एखाद्या विविध जातीला महत्व देणे, अस्पृश्यता पाळणे, वेगवेगळ्या गोष्टीमध्ये अचूकता पाळणे, अंधश्रद्धा पाळणे म्हणजे सनातन नाही. आणि सनातन काय शिकवतो तर तुम्ही पांडवाची आणि कौरवाची बाजू रामायणात महाभारतात बघितल्या की तुम्हाला पांडवांचे विचार स्वीकार करायचे आहेत की अन्याय झाला तरी त्याचा प्रतिकार तुम्ही चांगल्या विचारानं करा, विचारधारेने करा, हिंसक पद्धतीने नाही. तुम्हाला कितीतरी उदाहरण देता येतील की या महाराष्ट्राच्या भूमीने ते जगाला दिलेले आहेत. तर त्यामध्ये महात्मा गांधींचे धोरण विचार तुम्ही ऐका की विरोध करण्याचा एक प्रकार असतो आणि त्या पद्धतीनेच केला पाहिजे, अहिंसेचा मार्ग स्वीकारला पाहिजे. भूषण गवई हे सर्वश्रेष्ठ जज आहेत, म्हणजे सरन्यायाधीश म्हणतो आपण त्यांना. ते त्यांचा अपमान म्हणजे तो त्यांच्या पदाचाच अपमान नाही आहे तर या देशाच्या संविधानाचा अपमान आहे आणि या देशाच्या संपूर्ण न्याय व्यवस्थेचा अपमान आहे. आणि कोण करतो तर एखादा सामान्य वकील हा विरोध करतो की ज्याचा कुठेही काही व्हॅल्युएशन नाही. या देशात चाललं तरी काय हेच कळत नाही. कुठंतरी ह्या चुकीच्या विचारधारा पेरला आणि त्या उगवल्या हे आपल्याला म्हणायला काही हरकत नाही. भूषण गवईच्या बाबतीत हे जे घडलं हे उद्या सर्वांच्याच बाबतीत घडू शकतोय. आणि हे लोक काय करतात की सर्वस्त पदावर असलेल्या माणसाला टार्गेट केलं की मीडियाच्या माध्यमानं, न्यूज चॅनलच्या माध्यमानं, साऱ्या गोष्टी प्रिंट मीडियाच्या माध्यमानं आपण घराघरापर्यंत पोहोचतो आणि ह्या चुकीच्या पद्धतीचा वापर करून हे कुठेतरी चुकीचं बीज या महाराष्ट्राच्या पुरोगामी भूमीत, या देशाच्या पुरोगामी भूमीत पेरण्याचा प्रयत्न चालू आहे. काय वाटते आपल्याला, कुठेतरी एक आंतरिक ताकद त्यांच्या पाठीमागे असावा काय? एखाद राजनैतिक पक्ष किंवा मोठे नेते म्हणून एवढी मोठी हिंमत त्याने केली? बघा, देशाचा संविधानिक पद सांभाळणारा व्यक्ती हा एखाद्या विचारधारेचा असू शकते पण तो संविधानाच्या विरोधातील विचारधारेत जाऊ शकत नाही. पण हे कृत्य करणाऱ्या व्यक्तीला वाटतो की माझ्या पाठीमागे काहीतरी अशी ताकद आहे की मी सनातनच्या नावाखाली काही करू शकतो. आज देश सांभाळत असणारे मोठे मोठे नेते ह्या गोष्टीचा कधीच स्वीकार करू शकणार नाही आणि करणारही नाही, कारण हा देश संविधानावर चालतो, एखाद्याच्या वैयक्तिक विचारावर चालत नाही. आणि संविधान हा सर्वांना समान अधिकार, सर्वांना त्याचे विचार स्वातंत्र्य या साऱ्या गोष्टीचे जतन करतो. आरक्षणाच्या मुद्द्यात तुम्हाला समजतोय की शेवटच्या टोकातील व्यक्तीला न्याय कसं देता येईल याकडे त्यांचं कसं संविधानाने त्याला अधिकार दिलेले आहेत. त्याच पद्धतीनं संविधानानं वेगवेगळ्या पद्धतीनं न्याय व्यवस्थेमध्येही सुरक्षा बाळगलेली आहे. त्यामध्ये न्याय व्यवस्था आहे ती कुठला निर्णय देताना एकाला पडतो एकाला नाही पडत हे तुम्हालाही माहित आहे की दोन बाजू असतात. एकाच्या बाजूने निर्णय होतो पण दुसऱ्याच्या बाजूने निर्णय होत नाही, कारण त्याला पुरावे, कायदे, कानून, इतिहास साऱ्या गोष्टी बघितल्या जातात. या अशा एखाद्या विषयात एखादी गोष्ट घडणे आणि मग आमच्या सनातनांचा अपमान झाला असं बोलणे हे चुकीचं आहे. सनातन ज्या व्यक्तीला खरोखर सनातन समजला तो असं बोलणारच नाही, कारण सनातन हा एक प्रकारचा संविधानच आहे. सनातन हा चांगल्याच गोष्टीचं स्वागत करतोय. सनातन हा चांगल्या विचाराचे स्वागत करतो. सनातन हा वाईट विचाराला चांगल्या विचाराने कसे जिंकता येईल याचा विचार करतो. अशा हिंसक वृत्तीने किंवा अशा चुकीच्या वृत्तीने, अशा बरगडलेल्या विचाराच्या वृत्तीने सनातन कधीच समर्थन करत नाही. तर आता असे असताना भारताच्या संपूर्ण जनतेला आपण काय एक संदेश द्याल आपल्या माध्यमातून अशा कृत्याकरिता, म्हणजे जनतेने कशा प्रकारे ह्या गोष्टीला घेतले पाहिजे? बघा, आपण 1950 संविधानाचा स्वीकार केला. देश संविधानाच्या चाकोरीतून चालतोय आणि हा संविधानाचा चाकोरीतून चालत असताना माझ्या जनतेला हेच आव्हान राहील की संविधान हे सर्वश्रेष्ठ, संविधानिक अधिकार हे सर्वश्रेष्ठ. त्याचे जर हनन होत असेल किंवा तुम्हाला वाटत असेल का तुमच्या विचाराचं हनन होत असेल तर तुम्ही संविधानिकच लढाई लढा आणि त्याच्यासाठी संविधानाने मार्ग दिलेले आहेत. असे चुकीच्या पद्धतीने पुढे येऊ आणि मग तेच पद्धती जसं नक्षलवाद मधात आला, आतंकवाद मधात आला, हे याचे स्रोत आहेत चुकीच्या पद्धतीने जाणे. एखाद्या गोष्टीचा विरोध करायला संविधानाने मार्ग दिलेले आहेत, व्यवस्था दिलेल्या आहेत. संविधानिक व्यवस्थेच्या माध्यमातूनच एखाद्या गोष्टीचा विरोध करा. अशा चुकीच्या पद्धतीने विरोध करून देशामध्ये अराजकता माजवण्यात काही अर्थ नाही. यामध्ये देशाचंही नुकसान आहे, संविधानाचंही नुकसान आहे आणि जे लोक ह्या म्हणजे विचारात येतात त्यांच्या पिढ्यानुपिढ्याचा नुकसान आहे. तर निश्चित आपल्यासोबत होते पूर्व जिल्हा परिषद सदस्य किशोर तरोने आणि भूषण गवई या न्यायाधीशावर एका अभिवक्त्याद्वारे बूट फेकण्याच्या घटनेवर त्यांचे काय सविस्तर बोलणे होते ते आपण बघितलेलो आहोत. तसेच विशेष म्हणजे नवेगाव बांध येथील जे
पर्यटन स्थळ आहे त्या ठिकाणी यांचे ग्रीन पार्क आहे, त्याबद्दल सुद्धा आपण 2-3 शब्दात जाणून घेऊया काय सुविधा आहे याच्यामध्ये. काय म्हणाल आपण या ग्रीन पार्कचे मालक आहात रेस्टॉरंटचे, काय सुविधा आहेत जर या ठिकाणी पर्यटक आले तर त्यांना काय काय सुविधा मिळते या ठिकाणी? बघा, नवेगाव बांध हे जगविख्यात पर्यटन स्थळ आहे म्हणाल तरी चालते. मधात 90च्या दशकामध्ये याला खूप नावाजलेलं हे होतं. 80 पासून तर 90 पर्यंत, 90-95 पर्यंत, की नवेगाव बांध म्हटलं की एक खूप सुंदर असं पर्यटन स्थळ. मग त्यानंतर 90 पासून तर 2010-15 पर्यंत याला उतरती कळा लागली. त्यामध्ये याच्यातील ज्या व्यवस्था होत्या, मग गार्डन असो, प्राणी संग्रहालय असो, बोटिंगच्या सुविधा असोत किंवा रेस्टॉरंटच्या सुविधा असोत की राहण्याच्या सुविधा असोत, हट्सच्या सुविधा असोत, या सर्व सुविधा मोडकळीस आल्या. मग मागील 2020 पासून कोरोनाच्या काळानंतर आम्ही या बाबींकडे विशेष लक्ष दिले. मग स्थानिक आमदार माननीय राजकुमारजी बडोले यांच्या माध्यमानं, माननीय प्रफुल्ल पटेल, खासदार प्रफुल्ल पटेल साहेब यांच्या माध्यमानं या परिसराच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणात निधी खेचून आणली आणि त्या निधीचा योग्य कसा विल्हेवाट लावता येईल त्याकडे विशेष लक्ष दिले आणि व्यवस्थित त्या निधीचा विल्हेवाट लावून आणि डेव्हलपमेंट केलं. आणि याच काळामध्ये आपण जो ग्रीन पार्क रेस्टॉरंट आहे हा आम्ही डेव्हलप केला आणि या डेव्हलप केल्यामुळे इथं आलेल्या पाहुण्यांना सुंदर असं चायनीज असो, साऊथ इंडियन असो, सारे नाश्त्याच्या जेवणाच्या व्यवस्था आहेत. लागूनच इथं हॉलिडेज रूम्स आहेत. त्या हॉलिडे रूम मध्ये राहण्याकरिता रूम्स आहेत आणि अगदी कमी खर्चामध्ये 900 रुपयामध्ये राहण्याच्या सुंदर अशा रूम्स या ठिकाणी मिळतात. त्याच्या पलीकडे आपण गेलो तर MTDCने छान रिसॉर्ट सुरू केलेला आहे. त्या ठिकाणी सुद्धा 5,000 रुपयापासून तर 2200 रुपयापर्यंत अशा बजेट, ज्याला जसं बजेट परवडते तशा या ठिकाणी छान राहण्याच्या रूम आहेत. अतिशय निसर्गरम्य परिसर, गार्डनची व्यवस्था आहे. म्हणजे दिवसाला आपण सकाळी 9 वाजे इथं आलो तर सायंकाळी 6 वाजेपर्यंत पूर्ण दिवसभराचं मनोरंजन करून, जेवण करून किंवा मुक्कामही करतो म्हटल्या साऱ्या सुविधा आहेत. या ठिकाणी बोटिंग आहे, या ठिकाणी छोटी ट्रेन आहे, उंट आहेत, मुलांना खेळायला घोडे आहेत, खेळणी साहित्य आहेत. असं एकदम व्यवस्थित या ठिकाणी आम्ही पर्यटकांना सुविधा देण्याच्या प्रयत्नात आहोत. तर निश्चित आपण बघितलं की नवेगाव बांध येथील ग्रीन पार्क येथील काय विशेषता आहेत ते सुद्धा आपण त्यांच्या माध्यमातून जाणून घेतलेलं आहे.